नाशिक जिल्हा गुंडांचा बालेकिल्ला। भर रस्त्यात पर्यटकांवर गुंडांचे हल्ले। नाशिक पोलीस प्रशासन मात्र झोपलेलं। पाहिलीत ही दृश्य आहे नाशिकच्या रस्त्यांवर भर दिवसा खुलेआम हल्ला करणाऱ्या गुंडांची। भावली धरणावर पर्यटनासाठी गेलेल्या एका कुटुंबावर या टवाळखोरांनी गाडीचा पाठलाग करत हल्ला केला। मुळात त्याचं झालं असं की नाशिकमधील भागवत कुटुंब पर्यटनासाठी भावली धरणावर गेलं होतं, मात्र या कुटुंबातल्या एका तरुणीची स्थानिक टवाळखोरांनी छेड काढली। त्यामुळे कुटुंबातल्या काहींनी या गावगुंडांना हटकलं आणि वाद झाला। मी चेंज करायला गेली, मला थंडी भरून आली आणि माझे दीर आणि हे पाठीमागून येत होते। तर तो ब्रिज आहे ना तो भावली धरणाच्या इथला, तिथं 2 जण 2 व्हीलरवर उभे होते। तर मी अशी वरतून आपली गेले नॉर्मली त्यांच्याकडे, मग त्यांच्या बाजूने चालले होते। तर त्यांनी शिट्टी वाजवली, तर त्यांनी कमेंट पास केली माझ्यावर। तर मी तिकडे जाऊन त्यांना 1-2 शिवी दिली की त्यानंतर डूब धरून बसलेल्या गावगुंडांनी भागवत कुटुंबाचा पाठलाग करत थेट त्यांच्या गाडीवरच हल्ला केला। एवढंच नाही तर लाकडी दांडे आणि लोखंडी रॉडनं गाडी फोडली आणि त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला। तब्बल 10 ते 15 किलोमीटर पर्यंत पाठलाग करून ठिकठिकाणी हे हल्ले करण्यात आल्याचं भागवत कुटुंबियांचं म्हणणं आहे। तिथून आम्ही थोडी रिव्हर्स घेतली, जसे 2 ट्रक पास व्हायला लागल्या, म्हटलं आता जागा आहे पळायला, तर आम्ही गाडी पळवली। जशी पळवली त्यांनी परत 5वा अटॅक केला, दगड मारली। पण तिथून मग आम्ही जे पळवली, म्हटलं आम्हाला काही म्हणजे वाडीवारा पोलिस पण येत होते, ते म्हटलं आम्ही फाट्याला येऊन थांबतो। पण म्हटलं हे येण्या पहिले हेच आमच्या पहिले येत होते आमच्या पुढे, म्हटलं हे येतील पोलिसांनी आले तर आपल्या जीवाशी कमी जास्त होईल। मग आम्ही डायरेक्ट अंबड पोलीस स्टेशन गाठलं। आता या 9 आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्यात। त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांतर्गत कारवाई करण्यात आली, मात्र 3 जण अजूनही फरार आहेत। मात्र यामध्ये 1 जण हा हत्येच्या गुन्ह्यातला आरोपी असून तो जामिनावर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली। योग्य जो गुन्हा आपल्याकडे दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांची मोबाईल असेल, त्याच्या अनुषंगानं त्याचबरोबर इतर त्यांची गाडीची जी काच आहे त्या गाडीच्या काच वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे स्टिक्स मारून फोडणे, त्याचबरोबर दगड मारून फोडणे, त्यांच्यावरती हमला करणे, अशा अनुषंगानं आपण जे आहे ते अटेम्प्ट टू मर्डर, त्याचबरोबर इतर डेकॉयटी, अशा प्रकारची वेगवेगळी जी गंभीर कलम आहेत, अशा प्रकारची सगळी गंभीर कलम या ठिकाणी आपण लावून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या अनुषंगानं याच्यामध्ये आत्तापर्यंत एकंदरीत 9 आरोपी जे आहेत ते 9 आरोपींना पूर्णपणे ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावरती कारवाई सुरू आहे। त्यामुळे कुटुंबाला अजूनही सुरक्षेचा धोका आहे। राज्यात पर्यटकांवर हल्ले होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होते। काही दिवसांपूर्वी नागपूर बुटीबोरी मार्गावर एका दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवत लाखो रुपयांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता। तर लोणावळ्यातल्या पर्यटकांना तर पोलिसांनीच अपहरण करून लुटल्याची खळबळजनक घटना घडली होती। खरं तर नाशिक जिल्ह्यात गुंडांचा हैदोस हा नवा नाही। गेल्या वर्षी त्र्यंबकेश्वरमध्ये साधू महंतांच्या बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी जाणाऱ्या पत्रकारांवर 4 ते 5 जणांच्या टोळक्यानं हल्ला केला होता। एवढ्या गंभीर घटना घडूनही पोलिसांचा गुन्हेगारांवर कोणताही वचक नाही। त्यामुळे भर रस्त्यावर दिवसाढवळ्या नाशिककरांवर हल्ला करण्यापर्यंत या गुंडांची मजल जाते। जोपर्यंत पोलीस झोपलेले आहेत तोपर्यंत असे हल्ले होतच राहणार। त्यामुळे अशा पद्धतीनं पर्यटकांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या गुंडांना आता तरी पोलिसी खाक्या दाखवणं गरजेचं आहे। अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।